विद्यार्थी मित्रांनो, नमस्ते मॅडम. तुम्हाला तंत्रज्ञान म्हणजे काय माहिती आहे? म्हणजे तंत्रज्ञानाची साधने माहीत असतीलच. नावे सांगा बरं मला, कोणकोणती तंत्रज्ञानाची साधने? संगणक, टीव्ही, मोबाईल. छान, ठीक आहे. तंत्रज्ञानाची साधने. आता तुम्हाला ना मी एक ॲक्टिव्हिटी घेणार आहे तुमची. त्याच्यामध्ये 2 गट करायचे. एका गटामध्ये तुम्हाला मी एक कार्डशीट देणार, त्याच्यावर जे नाव असेल ना, तर दार बंद करा, ती दिसत्या समोर मॅडम. जी नावं असतील ना, तर ती नावं एकानं न बोलता कृतीतून दाखवायची आणि समोरच्या गटाने ते ओळखायचं. हां, यात नाही. नसरीन मैडम, दरवाजा बंद करो, नहीं सामने देखने लगे आप लोगों को मैडम. लॅपटॉप, हां, बरोबर. मोबाईल फोन, हां, छान. टीव्ही, हां, बरोबर. रिमोट. हां, ही काय झाली इकडे तंत्रज्ञानाची साधने झाली. मग अशा त्या तंत्रज्ञानावर तुम्ही आपण कशी मैत्री करू शकतो, तर आपल्याला काय आहे, आपल्या मराठी विषयामध्ये घटक आहे मैत्री तंत्रज्ञानाशी. त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाशी मैत्री कशी करावी किंवा अभ्यासात आपण त्याचा वापर कसा करतो हे आपण एक संवादाच्या माध्यमातून बघूया. आता ज्याप्रमाणे मी गट केले होते ना, त्याप्रमाणे आता मी गट करणार. 2 गटातले एक विद्यार्थी पुढे या. तर ह्या गटामध्ये काय करायचे, 2 विद्यार्थी संवाद तंत्रज्ञानाशी. मिनल, हे मिनल, अगं आता आपली शाळा लवकर सुरू होणार आहे. आपण यावर्षी आणलेली नवीन पुस्तकं वाचायला हवी. तू यावर्षीची नवीन पुस्तकं पाहिलीस का? हो हो, मी पाहिली पुस्तकं, पण वाचली मात्र नाही. हो दादा, अरे आवडली का तुला तुझी पुस्तकं? अरे मला तर माझी पुस्तकं खूपच आवडली. मागील वर्षापेक्षाही या वर्षाची पुस्तक खूपच सुरेख आहे. आकर्षक चित्रे, पाठांची मांडणी मला खूपच आवडली. हां, तुला इतकी छान का वाटली पुस्तकं? काय बरं वेगळं आहे या पुस्तकामध्ये? अरे पण नवीन पुस्तकात सर्व धड्याखाली चौकटीत काहीतरी दिलेले आहे. ते काय आहे मला कळलंच नाही. काय बरं असेल ते? हे बघ, पाठाखालील QR कोड दाखव. हे बघ, या पुस्तकात R कोड दाखवले आहे. हे होय, हे तर QR कोड आहे. म्हणजे त्या QR कोडद्वारे आपण काय करायचं, स्कॅन केल्यानंतर काय जो घटक आहे किंवा आपल्या पूर्ण पुस्तकाची माहिती, पूर्ण पुस्तक आपल्याला त्याच्यामध्ये माहिती मिळते. याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, QR कोड ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागतं आणि दिलेल्या पुस्तकावरचं काय जो कोड आहे तो कोड स्कॅन केल्यानंतर आपल्याला सगळी माहिती मिळते. हे काय आहे, आत्ताचं प्रगत तंत्रज्ञान आहे.